आपल्या वाराणसीमधला तिसरा दिवस आणि आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत तिकडच्या जवळपासची काय काय गोष्टी. या भागात आपण बघणार आहोत एक जुनं शिवमंदिर ज्याला म्हणतात वेदव्यास टेम्पल. एक्सप्लोअर करणार आहोत मंदिराला लागूनच असलेलं रामनगर फोर्ट आणि तिथूनच जवळ असलेलं 500 वर्ष जुनं एक दुर्गा माताचं मंदिर. चला तर मग चालू करूया आपण आपल्या आजच्या प्रवासाला. आम्ही 2 दिवसापासून इकडे फिरतोय. तिकडे ना पाऊस वगैरे काहीच नव्हता, पण कालपासून थोडा हलका हलका पाऊस सुरू झाला. तर काल मंदिरात दर्शन घेऊन जेव्हा आपण रूमवर निघालो होतो तेव्हा पाऊस बऱ्यापैकी चालू होता आणि आज पण रात्रीपासून थोडा पाऊस चालू आहे. सकाळी थोडंसं क्लायमेट खूपच थंड केलं आहे, त्यामुळे जास्त ऊन वगैरे नाही आहे. आहे BHU बनारस विश्व हिंदू युनिव्हर्सिटी. त्याच्यात तुम्ही जवळपास जर साऊथ इंडियन खायचं असेल तर खूप मस्त जागा आहे आणि ऑलमोस्ट सगळं साऊथ इंडियन सांगतात. कारण की बनवणारे जे इकडचेच लोकल आहेत, पण जे टेस्ट यांच्या हातामध्ये ती चांगली आहे. युजली आपण इकडे जातो ना, आपण तिकडचं जेवण ट्राय केलं पाहिजे, पण आमचं असं होतं की आम्ही इकडे येऊन ना साऊथचं ट्राय करतोय. म्हणजे वाराणसीमध्ये तुम्ही तिकडे इडली बघू शकता कशी इडली आहे. म्हणजे यांनी सांगितलं की हे जे रेस्टॉरंट आहे ना 20-25 वर्ष झालेत आणि सगळे लोकल चालवतात, पण यांच्या हाताची जी टेस्ट आहे ना ती एकदम साऊथ इंडियन फूड सारखीच आहे. म्हणजे इडली, मसाला डोसा, दहीवडा खाल्ला होता त्यांचा, इथे मेदूवडा वगैरे आहे, दालवडा आहे. सो सगळ्यात खूप ऑथेंटिक वाटतंय. ॲक्च्युली ना 2 इडली सांबार प्लेट घेतले आहेत आणि बघायची टेस्ट कशी आहे. तो कैसा लगा टेस्ट इसका? काफी अच्छा है. अच्छा. To the city streets, we began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals that take us higher. The night's young, it has just begun. वाराणसीचा जो गंगा नदीचा जो भाग आहे, आपण ॲक्च्युली ना काल 2 दिवस आपण अलीकडच्या भागामध्येच होतो, तिकडे सगळे घाट वगैरे आहे आणि आपण आता नदी क्रॉस करून आहे ना दुसऱ्या भागामध्ये आलो जिकडे आपण बघणार आहोत रामनगर फोर्ट. तो आपल्या पाठीमागे आहे. तसं आपण तो जाऊन एक्सप्लोअर करूया. आम्ही ना ॲक्च्युली ह्या किल्ल्यावरचं ना जे म्युझियम आहे ते आम्ही एक्सप्लोअर करतो आहे. अनफॉर्च्युनेटली ते लोक आतमध्ये ना शूट वगैरे करायला देत नाही आहे, त्यामुळे आम्ही काय दाखवत नाही. पण आतमध्ये त्यांनी मस्त वेगळ्या टाईपच्या पालख्या ठेवलेल्या आहेत, त्यांची जुनी वस्त्र आहेत, त्यांचे जुने जे सगळे सामान होतं राजांचं, राजा महाराजांचं, ते त्यांनी ठेवलेलं आहे इथे. एक सुंदर कारंजे आहे आणि कारंजावरती बघा तुम्ही संगमरवरामध्ये खूप मस्त अशी डिझाईन केलेली आहे. आपण ऑलमोस्ट इकडे येऊन ऑलमोस्ट 1 ते 1.5 तास झाला आहे आणि या म्युझियममध्ये म्हणजे इथे म्युझियम आहे जे बघायला, त्या म्युझियममध्ये ना खूप काही मस्त मस्त गोष्टी आहेत त्यांच्या बघायला. तर आपण ना ऑलमोस्ट आपण त्यासाठी एंटर केलं होतं आणि तिथून हे सगळे जे दिसतात ना बिल्डिंग, ह्या सगळ्या बिल्डिंगमध्ये ना वर खाली त्यांचे म्युझियम्स आणि त्यांच्या गोष्टी त्यांनी ठेवलेल्या आहेत. तर बघण्यासाठी खूप छान आहे. एवढीच गोष्ट आहे की आतमध्ये ना फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. तर तुम्हाला जर पर्सनल ते बघायचं असेल तर तुम्ही जेव्हा वाराणसीमध्ये याल तेव्हा तुम्ही हा ॲक्च्युली किल्ल्याला नक्की भेट द्या, कारण की खूप सही आहे. 80 रुपये तिकीट आहे वयस्कर लोकांचं आणि वर्थ आहे म्हणजे. आणि आज क्लायमेट पण जबरदस्त आहे, म्हणजे जास्त ऊन नाही आहे, पाऊस पण येतो, रिमझिम पाऊस पडतो आहे आणि खूप एक असं सही वातावरण झालेलं आहे इकडचं. इथे आतमध्ये आहे ना शंकराची एक पिंड आहे आणि आम्ही जेव्हा बाहेर एंट्री करत होतो तर आम्हाला तिथल्या काही लोकांनी सांगितलं की ह्या शंकराच्या पिंडीची जी स्थापना आहे ना ते जे वेदव्यास त्यांनी केली. खूप मस्त पाऊस होतो इकडे आणि तुम्हाला मी दाखवतो गंगा नदी.
गंगा नदीला सध्या ना जास्त पाणी असल्यामुळे ना इकडे बोटिंग वगैरे सध्या बंद आहे. अदरवाईज मी आधी बघितलं आहे की इकडे ना बोटिंग वगैरे चालतं आणि मस्तपैकी आपल्याला किनाऱ्यावर फिरवतात ते. पण सध्या बघाल तर पाण्याचा जो फ्लो आहे ना तो खूपच जास्त वाढलेला आहे. आपल्याला एक ब्रिज दिसतोय. ह्या ब्रिजवरून आपण क्रॉस करून आलो होतो आणि इथे काही समोर बोटी पण लागलेल्या आहेत आणि हा किल्ल्याचा आपल्याला पाठीमागचा भाग दिसतोय. खूप मस्त आर्किटेक्चर आहे आणि त्याला लागूनच नदीच्या घाटावरती ना एक मस्त मंदिर आहे शंकराचं. मतलब अभी 2 दिन के बाद ये थोड़ा यहाँ पे सही लग रहा है एक्चुअली. और काफ़ी सुकून, मौसम भी बहुत अच्छा है और सुकून भरी मतलब जगह है. रिमझिम बारिश है. हाँ, और क्या ही खूबसूरत व्यू है एकदम. बहुत खूबसूरत है माशाल्लाह. आज एक्चुअली नाव भी चल रहा है एक, है ना? हाँ. वो शायद से मतलब मछुआरे रहेंगे, फिश वगैरह फिशिंग कर रहे होंगे शायद से. और एक्चुअली नदी का भी इतना फ्लो है ना कि उन लोगों को मतलब ना वो नाव मतलब चलाने के लिए ज़्यादा एफर्ट नहीं लगाने पड़ रहे. वो नाव ने एकदम मस्त पे की जा रही है शान शान. मला खात्री आहे की तुम्हाला हा जो रामनगरचा जो किल्ला आहे ना तो खूपच आवडला असेल आणि तुम्ही जर वाराणसीमध्ये येत असाल तर तुम्ही ही जागा नक्कीच चुकू नका, कारण की वर्थ अ विजिट आहे. हे जुनं दुर्गा माताचं मंदिर रामनगर फोर्टपासून आहे 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावरती. हाँ, मुंबई से आए हुए. ये बहुत ऐतिहासिक जागृत मंदिर है ये. अच्छा, हाँ, आप यहाँ. देखिए वो है माई छिन्न मस्के का मंदिर है. हाँ हाँ, अच्छा हाँ, ये सामने कोने में है. अच्छा. हाँ, ये बहुत जागृत है, आप जान लीजिए. हाँ, ये पहले राजरप्पा में थी, इसके राजरप्पा यहाँ हाँ. रामगढ़ हजारीबाग में राजरप्पा है. वहाँ है, वहाँ और कहीं नहीं है. अच्छा. ठीक है. तो अभी जाते जाते वहाँ पे जाए ना, मतलब हाँ? अभी जाते जाते हम लोग वहाँ से जाए ना. हाँ हाँ आप हमेशा आते हैं यहाँ पे. हाँ हाँ. काफ़ी शान जगह है और काफ़ी अच्छा लग रहा है यहाँ पे. काफ़ी शान जगह है यहाँ पे. हाँ, बहुत हर समय जागरण देवी है, माता जी हमेशा रहती है. अच्छा. हाँ यहाँ पे नंदी है, मतलब यहाँ पे अंदर शिव जी का भी लिंग है क्या? हाँ, सब है. अच्छा. जो वहाँ पर देखिए जो पीछे था, हाँ, हाँ, हाँ. महाकाली है, शिवकर भगवान है, और अच्छा. तुलसी है. ठीक है. और तो सामने दक्षिण तरफ हनुमान जी है, शंकर भगवान है. जी हाँ, जी हाँ. ठीक है. वासुदेव स्वामी है, शनि महाराज है, इतना सभी लोग है यहाँ. इथे बाजूला एवढी झाडं आहेत ना, खूप चांगलं वाटतं मस्तपैकी. हे जे बाबा आपल्याला भेटले होते ना वरती, त्यांनी सांगितलं की इथे एक महाकालीचं मंदिर आहे, तर आपण ते पण जाऊन बघूया. एका कोपऱ्यामध्ये त्यांनी बनवलं छोटंसं मंदिर. इकडचं जे रामनगरचे जे महाराजा होते तर हे त्यांच्या काळामध्ये बांधलेलं मंदिर आहे इनफॅक्ट. आणि मंदिराच्या समोर एक खूप मोठं कुंड आहे पाण्याचं. हे इथे एक मंदिर आहे देवीचं, ते महाकालीचं. या मंदिराच्या समोरूनच बाहेर आलो आपण की इकडे कसा एक स्लोप दिसतोय आणि या स्लोपमधून डायरेक्टली कुंडाकडे जायचा रस्ता आहे आणि त्याच्या बाजूने आपण पायऱ्यांवरती वगैरे पण जाऊ शकतो. या मंदिराचं टायमिंग आपण बघू शकतो इकडे सकाळी 4 ते 12 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 3 ते 8 वाजेपर्यंत. सो तुम्ही जर इकडे येत असाल तर ह्या पद्धतीने टाईम काढून या.